आज मी इकडे येत असतानाच मला निरोप मिळाला की मंगळवारी राष्ट्रवादीचे सगळ्या आमदारांची बैठक ही जी राजकीय चर्चा चाललेली या चर्चेत मला जायचं नाही आणि त्याच्यामध्ये काही पडायचं नाही. आता आपल्या संस्था आपण तर थोडासारख्या जपल्या बँका असतील, कारखाना असतील, सगळ्या संस्था आज त्यांची बदनामी त्या ठिकाणी अनेक लोकांना त्याचा आनंद होतो. सगळ्यांनी हे सगळं बंद केलं. दादांच्या झाल्यानंतर आपली सगळ्यांचीच खूप जबाबदारी वाढली आणि म्हणून माझी निवडून आलेल्या उमेदवारांना एक विनंती होती, कुणीही कुठल्याही पदाकरता लॉबिंग करू नका, हट्ट धरू नका, शिष्टमंडळ आणू नका. जो निर्णय पक्ष घेईल त्या निर्णयाच्या बरोबर जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी तयार राहायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.